गुलाबराव देवकरांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे जळगाव महायुतीत धुसफूस झाली आहे। देवकरांच्या प्रवेशावर शिवसेनेकडून उघड नाराजी व्यक्त करण्यात आली। राष्ट्रवादीकडून शिवसेनेची अडचण करण्याचा प्रयत्न करण्यात आला असं शिवसेना मंत्री गुलाबराव पाटलांनी आरोप केला। पक्षप्रवेशाआधी शिंदेंना विश्वासात घ्यायला हवं होतं असंही गुलाबराव पाटलांनी म्हटलेलं आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्या ठिकाणी जिथे शिवसेनेचे आमदार लढतात तिथे एनसीपीने हे उमेदवार घेतलेले आहेत। कमीत कमी कन्सेंट एकनाथ शिंदे साहेबांचा घ्यायला पाहिजे होता। हे युतीचं धोरण आहे का हाही सवाल आहे। प्रत्येकाला मुभा आहे ज्याच्या त्याच्या पद्धतीची आपला पक्ष वाढवायची। आम्हालाही काही गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल। जिल्ह्याच्या ठिकाणी जे चित्र दिसतंय तर शिवसेनेला तुम्ही चुकीच्या पद्धतीने अडचणीत आणण्याचा जो प्रयत्न करतायत तर शिवसेना अडचणीत येणार नाही। यांच्या छातड्यामध्ये भगवा झेंडा घालून आम्ही निवडून आलेलो आहे। त्यामुळे यांनी किती त्यांना घेतलं तरी जो बस्या बैल असतो तो बशाच असतो। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जळगावमधील जवळजवळ 5 माजी आमदारांनी पक्षात प्रवेश केला। राष्ट्रवादीला आपली ताकद महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाढवण्याचा अधिकार आहे आणि यासाठी महायुतीमध्ये चर्चा करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही।